एक्सरसाइज 3.3 मधले पहिले 3 प्रॉब्लेम्स झालेले आहेत कंप्लीट. क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3. त्यामधला क्वेश्चन नंबर 6 तोही रोल्स थेरमचा आहे. राईट ऑन क्वेश्चन. इफ रोल्स थेरम holds for the function Rolle's theorem holds 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 for the function f of x equal to x cube plus bx square plus ax plus 5 for x belongs to 1 to 3 with c equal to 2 plus 1 upon root 3. C equal to 2 plus 1 upon root 3. Find the values of a and b, small a and small b. आतापर्यंत आपण पाहिलं जे क्वेश्चन्स होते त्यामध्ये रोल्स थेरम सॅटिस्फाय होतंय किंवा नाही ते चेक केलं, किंवा रोल्स थेरमच्या कंडिशन्स सॅटिस्फाय होत आहेत की नाही हे चेक केलं. या क्वेश्चन मध्ये गिव्हन काय पहा, दिस फंक्शन f of x satisfies the Rolle's theorem हे दिलेलं आहे. Rolle's theorem holds for f of x means Rolle's theorem is satisfied by this function. या फंक्शननी रोल्स थेरम सॅटिस्फाय होत आहे आणि यात c ची व्हॅल्यू पण दिलेली आहे 2 plus 1 upon root 3. यावरून आपल्याला दोन अननोन व्हॅल्यूज a आणि b फाइंड करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल, ॲज f of x satisfies Rolle's theorem, f of x जर रोल्स थेरम सॅटिस्फाय करत असेल तर तो रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करेल. ऑपोजिट आहे. आता हे कॉन्व्हर्स टाईपचा क्वेश्चन आहे. सपोज आतापर्यंत आपण कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर रोल्स थेरम सॅटिस्फाय करतो हे पाहिलं प्रॉब्लेम मध्ये. आता या ठिकाणी फंक्शन दिलेलं आहे, हे फंक्शन रोल्स थेरम सॅटिस्फाय करतो हे सांगितलंय. मग जर एखादं फंक्शन रोल्स थेरम सॅटिस्फाय करत असेल तर त्या फंक्शनने रोल्स थेरमच्या कंडिशन पण सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजेत. सो हिअर ॲज f of x satisfies Rolle's theorem, therefore f of x satisfies conditions of Rolle's theorem, all conditions of Rolle's theorem. f of x हे फंक्शन रोल्स थेरम सॅटिस्फाय करतं म्हणजेच त्यांना रोल्स थेरमच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय होतात. सर्व कंडिशन सॅटिस्फाय होतात म्हणजेच काय, फंक्शन इज कंटिन्युअस इन द क्लोज इंटरवल 1 to 3 and it is differentiable in the open interval 1 to 3. कंटिन्युअस पण असणार आहे ते फंक्शन आणि डिफरन्शिएबल पण असणार आहे. जसं आपण कंटिन्युटी मध्ये प्रॉब्लेम पाहिले ते अपोजिट डायरेक्शनचे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ c किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द फंक्शन इज कंटिन्युअस. फंक्शन कंटिन्युअस आहे हे जर दिलेलं असेल तर लिमिटची कंडिशन सॅटिस्फाय होणार. यामध्ये रोल्स थेरम सॅटिस्फाय होतं म्हणून दिलेलं आहे. रोल्स थेरम सॅटिस्फाय होतं म्हणजेच त्या रोल्स थेरमच्या कंडिशन्स पण सॅटिस्फाय होतात. अँड देअरफॉर f of x is continuous in closed interval
1 to 3 and differentiable in open interval 1 to 3. या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. आपल्याला महत्वाची कंडिशन आहे थर्ड आणि फोर्थ. थर्ड कंडिशन म्हणजेच काय, एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ऑल्सो third condition for Rolle's theorem is f of a is equal to f of b. पण यात a आणि b हे नाही घ्यायचे आहेत, या इंटरवलचे a आणि b घ्यायचे आहेत. म्हणजेच f of 1 is equal to काय असेल, f of 3. f of 1 is equal to f of 3. यामध्ये लेफ्ट साइड तयार करण्यासाठी काय करणार, लेफ्ट साइड साठी फंक्शनची व्हॅल्यू त्यामध्ये x इक्वल टू 1 सबस्टिट्यूट करायचं. f ऑफ x मध्ये x इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केला, 1 क्यूब प्लस b इंटू 1 स्क्वेअर प्लस a इंटू 1 प्लस 5 इक्वल टू f ऑफ 3 क्यूब प्लस b इंटू 3 स्क्वेअर प्लस a इंटू 3 प्लस 5. दोन्ही साईडचा हा प्लस 5 कॅन्सल होऊन जाईल. 5 जर राईट साईडला घेतला तर -5 होईल, तर कॅन्सलच होणार आहे. 1 क्यूब म्हणजे 1 प्लस बी प्लस ए इज इक्वल टू 27 प्लस 9b प्लस 3a. यामधला 27 लेफ्ट साईडला घ्या आणि हे b आणि a जे आहेत ते राईट साईडला. म्हणजेच 1 मायनस 27 इज इक्वल टू 9b प्लस 3a मायनस b मायनस a. ए आणि बी जर राईट साईडला घेतले तर मायनस होतील. 1 मायनस 27 म्हणजे काय आला, -26 इक्वल टू 3a मायनस a 2a 9b मायनस b that is plus 8b. याला आपण थ्रू आउट 2 न डिवाइड करू शकतो. 2 न जर डिवाइड केला तर राईट साईडला शिल्लक राहील a प्लस 4b इक्वल टू -13. लेट दिस इज इक्वेशन नंबर 1. आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. रोल्स थेरमच्या पहिल्या 2 कंडिशनचा जर काही उपयोग नाही आहे तर त्या सॅटिस्फाय होतात हे आपण लिहिलंय. एका कंडिशन वरून आपल्याला एक इक्वेशन मिळालंय, a प्लस 4b इक्वल टू -13. रोल्स थेरम सॅटिस्फाय होतोय म्हणजे देन नंतरचा पार्ट पण सॅटिस्फाय होतोय. म्हणजेच f डॅश ऑफ c इक्वल टू काय असणार, 0 असणार आणि c ची किंमत दिलेली आहे. रोल्स थेरम सॅटिस्फाय होतं म्हणजेच रोल्स थेरमची पुढची कंडिशन काय, f डॅश ऑफ c इक्वल टू 0. 4 कंडिशन आहेत. पहिली म्हणजे कंटिन्युअस, दुसरी डिफरन्शिएबल, तिसरी f ऑफ a इक्वल टू f ऑफ b आणि या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर चौथी देन नंतर f डॅश ऑफ c इक्वल टू 0. पण पूर्ण रोल्स थेरमच सॅटिस्फाय होत आहे म्हणजेच f डॅश ऑफ c इक्वल टू पण काय असेल, 0 असेल. मग आधी यासाठी f डॅश ऑफ x फाइंड करायला लागेल. सो डिफरन्शिएट f ऑफ x with respect to x, f dash of x. f of x चा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस bx स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2bx आणि ax चा डेरिव्हेटिव्ह a प्लस 5 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0.
Now function satisfies Rolle's theorem. Therefore, f dash of c equal to 0. Since f dash of c equal to 0, किंवा आधी f dash of c ची व्हॅल्यू फाइंड करा. f dash of c म्हणजे दिलेल्या फंक्शन मध्ये x च्या जागी काय लिहिणार आपण c, that is 3c square plus 2b into c plus a. Since f dash of c equal to 0, therefore 3c square plus 2bc plus a equal to 0. आता c ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती सबस्टिट्यूट करायची आहे. c इक्वल टू दिलेला आहे 2 plus 1 by root 3, म्हणजेच 3 into 2 plus 1 by root 3 bracket square plus 2b into c ची किंमत 2 plus 1 by root 3 आणि प्लस a इक्वल टू, हे सॉल्व करून दुसरं इक्वेशन मिळेल. हे पूर्ण रिलेशन सॉल्व करून ए आणि बी मध्ये असणारा सेकंड इक्वेशन मिळेल. ते दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करून ए आणि बी च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. आता यात पहिल्यांदा 3 ॲज इट इज, यात ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरा. क्रॉस मल्टिप्लाय करून तो सॉल्व होणार नाही, तरी तो फॉर्म्युला नंतर वापरावाच लागणार आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, 2 स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 2 into 2 म्हणजे 4, 4 अपॉन रूट 3 आणि प्लस 1 अपॉन रूट 3 चा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन 3. त्यानंतर प्लस 2b, पुढचा पार्ट ॲज इट इज ठेवा, प्लस 2b इन ब्रॅकेट 2 plus 1 by root 3 plus a equal to 0. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला फक्त या ठिकाणी. a स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर 4 प्लस 2ab 2 into 2 4 into 1 by root 3 आणि प्लस b स्क्वेअर 1 by root 3 चा स्क्वेअर म्हणजे 1 by 3. ब्रॅकेट्स मध्ये मल्टिप्लाय करा प्रत्येक. 3 into 4 म्हणजे 12 प्लस 12 अपॉन रूट 3, किंवा त्याला आपण थोडंसं फर्दर सिम्प्लिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू रूट 3, ठीक आहे, राहू दे सध्या. प्लस 3 न मल्टिप्लाय केलं तर 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, 1 येईल, प्लस 2 into 2 म्हणजे 4b आणि प्लस 2b अपॉन रूट 3. याला आपण 4 रूट 3 लिहू शकलो असतो, पण पुढे आणखी एक अपॉन रूट 3 ची टर्म आहे, ते पुन्हा कंबाईन करताना डिफिकल्ट जाईल. आणि प्लस a इक्वल टू 0. ब्रॅकेट्स मध्ये मल्टिप्लाय केलं टर्म्सने. या ठिकाणी 12 प्लस 1 म्हणजेच 13. इथपर्यंतचा पार्ट आधी कंप्लीट करा. याला आणखी एक मार्ग आहे. हे जे इक्वेशन आहे ते c या व्हेरिएबल मध्ये क्वाड्रॅटिक आहे. c इक्वल टू क्वाड्रॅटिकचा फॉर्म्युला वापरायचा, मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्यावरून c ची किंमत मिळेल.
ती सीची किंमत आणि यातली सीची किंमत हे इक्वेट केले की त्यावरून एक इक्वेशन तयार होईल. ते जास्त सोपं जाईल. आता यामध्ये
12 प्लस 1 होईल 13 प्लस 12 अपॉन रूट 3 प्लस 4b प्लस 2b अपॉन रूट 3 प्लस a इक्वल टू 0. यामध्ये ही टर्म जी आहे 13 प्लस 12 बाय रूट 3 ही राईट साईडला घ्यायची आहे. या दोन टर्म मधून फक्त b कॉमन घ्यायचा आणि हा a ॲज इट इज. तो a आपण पहिल्यांदा लिहू ॲज इट इज प्लस b जर कॉमन घेतला 4 प्लस 2 अपॉन रूट 3 किंवा 2 पण कॉमन घेता येईल, ते जास्त कन्व्हिनियंट राहील, डायरेक्ट सॉल्व्ह होईल. 2 कॉमन घेतला आणि b पण कॉमन, 2 इंटू 2 प्लस 1 अपॉन रूट 3 इंटू b. या दोन टर्म मधून 2 कॉमन घेतला, त्यामुळे पहिल्या ठिकाणी 4च्या जागी 2 राहील आणि 2 बाय रूट 3 ऐवजी 1 बाय रूट 3 राहील इंटू b इक्वल टू ही टर्म राईट साईडला ट्रान्सफर केली, -13 आणि -12 अपॉन रूट 3 हे होईल इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 काय, a प्लस 4b इक्वल टू -13. इक्वेशन 1 आहे a प्लस 4b इक्वल टू -13 आणि हे आहे इक्वेशन 2, a प्लस 2 इन ब्रॅकेट 2 प्लस 1 बाय रूट 3 इंटू b. यामध्ये आपण दोन्ही इक्वेशन मध्ये a चा कोएफिशियंट सारखा आहे. इक्वेशन 1 आहे a प्लस 4b इक्वल टू -13. दोन्ही इक्वेशन मध्ये a चा कोएफिशियंट सारखा आहे. दोन इक्वेशन जर आपण सबट्रॅक्ट केले तर a कॅन्सल होईल आणि b ची किंमत मिळेल. सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व्ह करायचे ते, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड करायचे. मग इक्वेशन जर सबट्रॅक्ट केले तर काय होईल, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 1 आहे a प्लस 4b इक्वल टू -13 आणि इक्वेशन 2 आहे a प्लस 2 इन ब्रॅकेट 2 प्लस 1 बाय रूट 3 इंटू b इक्वल टू राईट साइड -13 -12 अपॉन रूट 3. दोन इक्वेशन केअरफुली सबट्रॅक्ट करत असताना साइन चेंज होतील. हा a जो आहे तो मायनस होईल, या ठिकाणची पण टर्म मायनस होईल, राईट साइडला 13 प्लस होईल आणि हा प्लस होईल. त्यामध्ये कॅन्सल काय काय टर्म मधील पहा, प्लस ए मायनस ए कॅन्सल आणि -13 प्लस 13 कॅन्सल. पहिल्या ठिकाणी काय राहिला 4b, दुसरी टर्म मायनस होणार आहे कारण हे -2 आहे. -2 इन ब्रॅकेट 2 प्लस 1 बाय रूट 3 इंटू b इक्वल टू -12 अपॉन रूट 3. प्लस 12 अपॉन रूट 3 प्लस 12 अपॉन रूट 3. आता यामध्ये राहिलेल्या टर्म्स मध्ये हा 4b ॲज इट इज ठेवला, 4b -2 न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा आणि त्या b न पण ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. -2b न जर मल्टिप्लाय केला तर काय येईल, -4b मायनस प्लस इंटू मायनस तोही मायनस होईल,
minus 2b upon root 3 equal to 12 upon root 3. मायनस 2 न मल्टिप्लाय केला आणि बी पण मल्टिप्लाय होईल ब्रॅकेटमध्ये. आता इथे प्लस 4b मायनस 4b कॅन्सल होऊन जातील. शिल्लक राहील मायनस 2b अपॉन रूट 3 इक्वल टू प्लस 12 अपॉन रूट 3. 12 अपॉन रूट 3. दोन्ही साईडचे रूट 3 कॅन्सल. मायनस 2b इक्वल टू 12 म्हणजेच b इक्वल टू येईल -6. ही एक व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून a ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 2 मध्येही सबस्टिट्यूट करता येऊ शकते, पण 2 पेक्षा 1. फ्रॉम इक्वेशन 1 a प्लस 4b 4 into -6 equal to -13. 4 into -6 म्हणजे -24 equal to -13. -24 राईट साईडला जाईल, प्लस होईल. 24 minus 13 म्हणजे a equal to 11. क्वेश्चन फॉर 4 मार्क्स. पण याच टाईप मधून 3 मार्क लेवलचा पण क्वेश्चन येऊ शकतो. सी ची व्हॅल्यू 2 + 1/√3 दिल्यामुळे यात कॉम्प्लिकेशन वाढते. सी ची व्हॅल्यू जर फक्त 2 असते तर काही प्रॉब्लेमच नाही. आता इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा मेथड आपण कशाही पद्धतीने यूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणीच यालाच इक्वेशन 2 नाव द्यायचं. इक्वेशन 1 वरून a ची किंमत फाइंड करायची. फक्त a ची किंमत काय, -13 -4b होईल. कारण इक्वेशन 1 आहे a + 4b = -13. a ची किंमत येईल -13 -4b. ती किंमत डायरेक्ट जर इथे टाकली 13 कॅन्सल होतात, 4b कॅन्सल होतात, डायरेक्ट ही टर्म शिल्लक राहतात. इक्वेशन्स आपण कुठल्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकतो.
व्हायची अल्टरनेटिव्ह मेथड इक्वेशन सॉल्व्ह करण्याची कॉम्प्लिकेशन रिड्यूस होऊन जाईल. पहा यामध्ये या स्टेजला फ्रॉम इक्वेशन 1 फक्त यात ऑब्झर्वेशन व्यवस्थित पाहिजेत. इक्वेशन 1 आहे a प्लस 4b इक्वल टू -13. a प्लस 4b इक्वल टू -13. तो 4b राईट साईडला घ्या म्हणजे a ची व्हॅल्यू मिळेल फ्रॉम 1 a इक्वल टू -13 4b आणि इथेच इक्वेशन 2 नाव द्यायचं. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करा. काय होईल 13 प्लस 12 अपॉन रूट 3 प्लस 4b प्लस 2b अपॉन रूट 3 आणि प्लस a ची किंमत काय येईल -13 4b इक्वल टू 0. त्यामुळे काय होईल इथे पहा +13 -13 डायरेक्ट कॅन्सल प्लस 4b -4b डायरेक्ट कॅन्सल. शिल्लक राहील 12 अपॉन रूट 3 प्लस 2b अपॉन रूट 3 इक्वल टू 0. 12 अपॉन रूट 3 राईट साईडला घेतला 2b अपॉन रूट 3 इक्वल टू -12 अपॉन रूट 3. हे रूट 3 कॅन्सल म्हणजेच 2b इक्वल टू -12 b इक्वल टू -6 आणि ही व्हॅल्यू पुन्हा इक्वेशन 1 मध्ये टाकायची. a प्लस 4 इंटू -6 इक्वल टू -13. a -24 इक्वल टू -13. a इक्वल टू 24 -13 म्हणजेच a इक्वल टू 11. याही प्रकारे ते दोन इक्वेशन्स सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता येतील. त्यानंतर एक्सरसाइज 3.3 मधला 7. if Rolle's theorem holds for Rolle's theorem holds for the function f of x equal to x minus 2 into log x minus 2 into log x for x belongs to
1 to 2, show that the equation x into log x equal to 2 minus x into log x equal to 2 minus x is satisfied by at least at least one value of x in open interval 1 comma 2, open interval 1 comma 2. आता यामध्ये गिव्हन काय पहा, रोल्स थेरम इज सॅटिस्फाइड बाय धिस फंक्शन. या फंक्शननी रोल्स थेरम सॅटिस्फाय होत आहे. यामध्ये 1 कॉमा 2 या इंटरमध्ये एकतरी x ची अशी व्हॅल्यू आहे की ज्या व्हॅल्यूने x इंटू लॉग एक्स इक्वल टू 2 मायनस एक्स हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. यामध्ये पहिल्यांदा आपण रोल्स थेरमच्या कंडिशन्सचा विचार करू. फर्स्ट ऑफ ऑल, एच एफ ऑफ एक्स satisfies रोल्स थेरम. therefore, आता इथे पहिल्या तिन्ही पैकी एकाही कंडिशनचा उपयोग होणार नाही आपल्याला, फक्त शेवटच्याच कंडिशनचा वापर करायचा. पण तरीही त्या कंडिशन्स लिहिणं आवश्यक आहे. therefore f of x is continuous in closed interval 1 to 2, differentiable in open interval 1 to 2, and f of 1 is equal to f of 2. या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात हे फक्त लिहायचं. या कंडिशनचा वापर कुठेच नाही, आपल्याला उपयोग कुठेच नाही, कारण कुठली अननोन व्हॅल्यू नाहीये. मागच्या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या, मागच्या क्वेश्चन मध्ये ए आणि बी हे दोन अननोन फाइंड करायचे होते, त्यामुळे दोन कंडिशन वापरणं आवश्यक होतं. इथे आपल्याला 1 कॉमा 2 या इंटरवल मध्ये अशी एकतरी व्हॅल्यू एक्झिस्ट होते की ज्या व्हॅल्यूसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. मग रोल्स थेरमच्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. याचा अर्थ रोल्स थेरम सॅटिस्फाय होता. आणि रोल्स थेरम सॅटिस्फाय होतं म्हणजे काय? व्हॉट इज ऍक्च्युअली नाउ रोल्स थेरम? इफ द 3 कंडिशन्स आर सॅटिस्फाइड, hence there exists a value x equal to c. रोल्स थेरम जर सॅटिस्फाय होत असेल तर याचा अर्थ काय? there exists a value x equal to c such that f dash of c equal to 0 and c belongs to 1 to 2. रोल्स थेरम सॅटिस्फाय होतोय म्हणजेच काय की 1 कॉमा 2 या इंटरवल मध्ये अशी एकतरी व्हॅल्यू आहे x ची की ज्या व्हॅल्यूसाठी f dash of c equal to 0 येतो. हे रोल्स थेरमच आहे. रोल्स थेरम सॅटिस्फाय होतो हे गिव्हन आहे. मग यावरून आधी f dash of x फाइंड करायला लागेल. सो डिफरन्शिएट f of x with respect to x. f dash of x equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन काय दिलेलं आहे?
x minus 2 into log x. u into विचारलं वापरायला गेल्यामध्ये, that is equal to x minus 2 into log x चा derivative 1 upon x plus log x as it is into x minus 2 चा derivative 1. म्हणजेच f dash x ची किंमत इक्वल टू हे 1 अपॉन x नी ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा. 1 अपॉन x इंटू x म्हणजे काय होईल 1 मायनस 2 अपॉन x आणि प्लस काय आला लॉग x. फक्त 1 अपॉन x नी ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केला. 1 अपॉन x इंटू x म्हणजे 1, x x कॅन्सल. 1 अपॉन x इंटू मायनस 2 म्हणजे मायनस 2 अपॉन x आणि प्लस पुढचा लॉग x ॲज इट इज. ही झाली व्हॅल्यू f डॅश ऑफ x ची. रोल्स थेरम सॅटिस्फाय होत आहे, म्हणजेच 1,2 या इंटरवलमध्ये x इक्वल टू सी ही अशी व्हॅल्यू आहे की ज्या व्हॅल्यूसाठी f डॅश ऑफ सी काय येतोय 0 येतोय. सो f डॅश ऑफ सी f डॅश ऑफ सी फाइंड करायचं आहे. म्हणजे यात x इक्वल टू सी सबस्टिट्यूट करा. 1 मायनस 2 अपॉन सी प्लस लॉग ऑफ सी. सिन्स f डॅश ऑफ सी इक्वल टू 0, रोल्स थेरम सॅटिस्फाय होत आहे, म्हणजेच f डॅश ऑफ सी इक्वल टू काय 0 आहे. सो 1 मायनस 2 अपॉन सी प्लस लॉग ऑफ सी इक्वल टू 0. फ्रॅक्शन एलिमिनेट करण्यासाठी आपण थ्रूआउट सी न मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय बाय सी. पहिली टर्म येईल सी मायनस 2 प्लस सी इंटू लॉग सी इक्वल टू 0 इंटू सी म्हणजेच 0. प्रत्येक टर्मला कॉन्स्टंट सी न मल्टिप्लाय केलं. 1 इंटू सी, या ठिकाणी सी कॅन्सल, सी इंटू लॉग सी. सी इंटू लॉग सी हा फक्त लेफ्ट साईडला ठेवला आणि हे सी मायनस 2 जर राईट साईडला घेतले तर इक्वल टू काय येणार 2 मायनस सी. आता यामध्ये जर सी इक्वल टू आपण x सबस्टिट्यूट केला, सी च्या जागी जर x सबस्टिट्यूट केला तर काय मिळतंय इक्वेशन x इंटू लॉग x इक्वल टू 2 मायनस आणि दिलेलं इक्वेशन काय क्वेश्चन मधलं पहा, बरोबर आहे. x इंटू लॉग x इक्वल टू 2 मायनस x. यात जर आपण x च्या जागी c सबस्टिट्यूट केला तर आपल्याला काय मिळत आहे c इंटू लॉग c इक्वल टू 2 मायनस c. इट मीन्स दॅट दिस इक्वेशन इज सॅटिस्फाईड बाय x इक्वल टू c. या इक्वेशन मध्ये आपण x च्या जागी c सबस्टिट्यूट केला तर आपल्याला हीच व्हॅल्यू मिळणार आहे. याचा अर्थ काय, दिस इक्वेशन इज सॅटिस्फाईड बाय x इक्वल टू c. पण c म्हणजेच काय, इट इज एनी व्हॅल्यू इन बिटवीन 1 अँड 2. इट इज एनी व्हॅल्यू इन बिटवीन 1 अँड 2 म्हणजेच काय 1 आणि 2 च्या मध्ये असणाऱ्या ॲटलिस्ट एका व्हॅल्यूनी हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. सो हियर c इंटू लॉग c इक्वल टू 2 मायनस c and therefore an equation x into log x equal to 2 minus x is
satisfied by x equal to c. म्हणजे याचा उपयोग आपण काहीच केला नाही, डायरेक्ट शेवटी क्वेश्चन मध्ये दिलं जे इक्वेशन आहे x log x इक्वल टू 2 मायनस एक्स, डायरेक्ट शेवटी उपयोग केला त्याचा. त्यात जर x इक्वल टू सी आपण सबस्टिट्यूट केला तर आपल्याला हे रिलेशन मिळतं, c इंटू लॉग सी इक्वल टू 2 मायनस सी. याचा अर्थ x x टू 2 मायनस एक्स हे इक्वेशन x इक्वल टू सी या व्हॅल्यूनी सॅटिस्फाय होत आहे. x इक्वल टू सी या व्हॅल्यूने सॅटिस्फाय होत आहे, पण x इक्वल टू सी म्हणजेच a value in between 1 and 2, and therefore this equation is satisfied by at least one value in 1, 2.